काहीतरी परत नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळणार आहे. पण हा सिनेमा करत असताना तुम्हाला कुठेतरी असं वाटलं का कलाकार म्हणून की काहीतरी आपण अडकतोय किंवा आपल्याला यातलं काहीतरी नवीन मिळतंय ह्या भूमिकेतून, किंवा आपण कधी कधी असं होतं की आपण ब्लॉक येतो किंवा काही असं, कारण की हा सिनेमा कम्प्लीट वेगळ्या धाटणीचा आहे. तर असा काही अनुभव? ह्या सिनेमाची जेव्हा गोष्ट ऐकली ना प्रीतम सरांकडनं मी, तेव्हाच मला कळलं की माझ्या लाईफ स्पॅनमध्ये ना अशी भूमिका मला पुन्हा कधी करायला मिळेल याची शाश्वती वाटत आहे. कारण आत्तापर्यंत जेवढ्या भूमिका केल्या त्या सगळ्या एकीकडे, आणि ह्या सिनेमात जी भूमिका मला करायला मिळाली ती एकीकडे. ह्या सिनेमात विनोद आहे, या सिनेमात भीतीदायक प्रसंग आहेत, या सिनेमात फाईट आहे, या सिनेमात ते सगळं आहे जे एखाद्या कलाकाराला, एखाद्या ॲक्टरला करावंसं वाटावं असं सगळं आहे. मला भारी काय वाटतं की एक असं मराठीत इतकं मोठं विजन घेऊन एक डिरेक्टर येतोय, इतकं मोठं विजन आहे ज्याच्याकडे, जो मराठीतला पहिला युनिवर्स आपल्यासमोर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय, आणि त्याचं हे जे पहिलं पान आहे त्यात मी आहे. हे मला इतकं भारी वाटतं. रसिक सर, थँक्यू. तुमच्यासारखा मोठ्या विजनचा निर्माता ह्या प्रोजेक्टला लागला, कारण खूप कठीण आहे ना इतकं मोठं प्रोजेक्ट, आणि इतका मोठ्या प्रोजेक्टला सपोर्ट करणारा निर्माता आजच्या काळात आपल्याला मिळणं, त्यामुळे ते मला एक भारी वाटतं. आणि योगेश सर, थँक्यू. मेन गोष्ट सांगत नाही, पण ह्यांच्यामुळे मी ह्या सिनेमात आहे. हां, आवडेल नाही ते पर्सनली सांगतो, पण योगेश सरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं प्रीतम सरांना, आणि त्यामुळे मी या सिनेमात आहे. इतका रॉ हा सिनेमा शूट केला गेला, जसे आम्ही रॉ आहोत तसेच आम्ही या सिनेमात दिसलेले आहोत. मगाशी अभिषेक फार बोलला नाही, पण तुम्हाला ह्या सिनेमात त्याचं काम दिसेल. मला असं कधी कधी वाटतं की माणसाचं जेव्हा काम बोलतं तेव्हा त्याने फार बोलू नये. अभिषेक सर, तुमच्यासाठीच हे वाक्य होतं. बाकी सिनेमा बघा यार, लय भारी सिनेमा आहे. आणि मी यानंतर सरांकडे देतो. शशांक सर, आता शशांक सरांनी जो डान्स केलाय त्या सगळ्यावर आपण बोलूच.